पालिका निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये अपेक्षित यश नाही, त्याचं दुःख, अपयशामुळे खचून जाणारातले आपण नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, मराठी माणसाला नागवण्याची संधी सत्ताधारी सोडणार नाही। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास मराठी हे विसरू नका, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता प्रतिक्रियांचा पूर येत आहे। दरम्यान सिने अभिनेत्री कंगना रनौतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या पिछेहाटीनंतर कंगना रनौतचा हा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है? आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा। ये वक्त का पहिया है, याद रखना। मुंबईला नवा महापौर कधी मिळणार असा सवाल केला जातोय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आता मुंबईला नवा महापौर कधी मिळणार आणि कोण महापौर होणार असा प्रश्न विचारला जातोय। आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड होण्यासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो। आज रात्री मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस गुंतवणूक शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत। ते 25 जानेवारी रोजी परतणार आहेत। त्यामुळे महापौर पदाची निवडणूक 26 जानेवारी नंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई महापालिका यशानंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं आहे। मातोश्री परिसरासह मुंबईमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी हे बॅनर लावल्याची माहिती मिळते। ठाकरे बंधूंना डिवचण्याचा हा प्रयत्न आपण पाहतोय। मुंबई महापालिका यशानंतर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मातोश्री परिसरासह मुंबईमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। भाजपा नेते संतोष धुरी यांची टीका, तिकीट वाटपाच्या घोळामुळे कमी जागा आल्यात असं धुरी यांनी म्हटलंय। मनसेचा ठाकरे सेनेला फायदा झाला, ठाकरे सेनेनं मनसेचा वापर केला असं धुरी यांनी म्हटलंय। तुम्ही जे सीट वाटप केलं ना, तुम्ही ज्या वेळेला सीट वाटप केलं त्यामध्ये जो सीट वाटपचा घोळ झाला ना, तो त्याचा परिणाम आहे। आज तुम्ही युतीमध्ये आल्यानंतर जी शिवसेनाच्या सीट्स 35 ते 40 पर्यंत जाणार होत्या, त्यांच्या 60च्या वर गेल्या ना, आणि तुम्ही कुठे अडकलात? म्हणजे तुमचा वापर करण्यात आला ना, हा तुमच्या लक्षातच येत नसेल अजून। पण अजून किती वर्ष तुम्हाला दुसऱ्यांना जिंकवणार आहे तुम्ही? तर भावनिक आव्हान घेऊन, भावनिक मुद्दे, दोन कुटुंब एकत्र आलेत, 5 जुलैपासून एकत्र आलं सगळं, म्हणजे एवढा मोठा गवगावा केला, सगळं केलं, आणि त्याच्यानंतर पण जर 6 सीट येत असतील आणि त्याला तुम्ही जर बोलत असेल मनसेचा हा मोठा विजय आहे, तर तो त्यांच्यासाठी नक्कीच मोठा विजय असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।